हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल. आपण गाडीची डिलिव्हरी एकदम मस्त आणि एकदम व्यवस्थित पार पाडली आणि खूप मजा आली तिथं. खूप साऱ्या मेमरीज आपण कॅप्चर केल्या, खूप सारे व्हिडिओज, फोटोज आणि सगळ्याच्या चेहऱ्यावरची खुशी होती. सगळं कॅप्चर केलं आपण ते मुवमेंट. आता आम्ही आलो आहेत गाडीची पूजा करायला आमच्या स्वामीनारायण मंदिरमध्ये, BAPS स्वामीनारायण मंदिर अडाजणला. गाडी आपली ऑलरेडी मध्ये गेली आहे, सो आपण तिकडे जाऊयात, पाय पुढ्यात पूजा करूयात आणि त्याच्यानंतर मग इथं सुरतमध्ये खूप सारे इव्हेंट आहेत. म्हणजे कुठलं आहे पहिलं तर सुवाले बीच साईड इव्हेंट आहे कुठला तरी, करेक्ट. म्हणजे तिथं तुम्ही खूप सारे स्टॉल लागलेले असतात, पतंगा उडवतात लोक, मोठमोठे पतंगा, ते बघू शकतात. सो बघूयात इथून जर आपल्याला टाइम भेटला. लेजेंड क्रिकेट लीग पण आहे फायनल. अरे हा, आणि मी तेच म्हटलं काहीतरी विसरतो सांगायला. आणि आज लेजेंड क्रिकेट लीगची फायनल मॅच आहे, म्हणजे की युसुफ पठाण, इरफान पठाण, शिखर धवन, सुरेश रैना हे सगळे लोक येणार आहेत. त्यांची आज फायनल मॅच आहे, ती सुरतला होणार इथल्या आमच्या स्टेडियममध्ये. सो रात्री तिकडे जायचा प्लॅन आहे. गुड्डू दादा आमचा क्रिकेट एवढा भारी खेळतो ना, सो इथं पूजा वगैरे सोडून तो क्रिकेट खेळायला गेलाय. जस्ट इमॅजिन किती त्याला आवड असेल क्रिकेटची. सो त्याची फायनल मॅच होती आणि त्यांचा तो मेन प्लेअर होता गुड्डू दादा, म्हणून आम्ही त्याला जाऊ दिलं. आणि आम्ही सगळे गुड्डू दादाला सोडून आम्ही सगळे मंदिरात आलोय. हे बघा, हे आपलं मंदिर, BAPS स्वामीनारायण मंदिर अडाजन. वाव. आणि ही आपली गाडी. मी आता इथे ब्लॉग शूट करत होतो. શું પૂછતો હતો તું મને? પૂછ. કે ચેનલનું નામ શું છે? મારું ચેનલનું નામ દીપક મહાજન. મારું પોતાનું જ નામથી ચેનલ છે. તને જૂઠું લાગ્યું પેલા? દીપક. હા, दीपक महाजन. હા. त्याने असं मी ब्लॉग शूट करत होतो, त्याने ओळखून घेतला. अच्छा તમે ब्लॉग शूट કરો છો? मी त्याला म्हटलं हा मी ब्लॉग शूट करत होतो. સાચું કરો છો? અરે સાચું છે બધું. તું મોબાઈલ છે તારી જોડે? ના. अच्छा, તમને અલાવ નહીં यार. તું હોસ્ટેલમાં જ રહેશે यार? मी बी हॉस्टेलમાં જ હતો પહેલા, बट હું ધુલિયા હતો. हा, जसं इथं या हॉस्टेलमध्ये आहे ना, आमच्या इथं या मंदिराचं पण हॉस्टेल आहे, तसंच आमचं धुळ्याचं जे मंदिर होतं सेम याच्यासारखं चॅनल છે ભાઈ. તારી બી ચેનલ છે? આ છે પણ છે ને આમ થોડીક હેઠે છે, બહુ ઉપર નથી. अरे ये ऊपर जाए ने तू, जैसे ऊपर. तू करे मेहनत करे वीडियोस बनाए तेरे ऊपर जैसे. मारी भी हेटे है तू, अब स्लोली जाए जो ऊपर. तारी भी जाए. શું નામ છે તારું? વિડિયો બનાવવાનો. ને એટલે પિયુષ પિયુષ શું પૂરું? ને પિયુષ દવેરા. अच्छा, પિયુષ દવેરા. ગુજરાતીમાં બનાવે તું? ગુડ, ઓલ ધી બેસ્ટ. એ ગુજરાતી ગેમર. अच्छा, गेमिंग. ओ गुजराती गेमर. गुड गुड, ऑल द बेस्ट. चलो बाय बाय. आपल्या या स्वामीनारायण मंदिराची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे की मंदिर तर आहेच आणि एक्झॅक्ट त्याच्या समोर तापी नदी आहे. आता इथून दिसतंय का मला माहिती नाही, पण इथून बघा, इथं दिसत असेल तुम्हाला, ही तापी नदी आहे. हा मोठा सभागृह आहे जिथं रविवारी सभा होते आणि बाकीच्या ज्या छोट्या मोठ्या सभा आहेत त्या पण इथंच होतात. आणि हा जो ब्रिज जिथून आपण असं जाऊन तिकडनं खाली आलो, असं परफेक्ट आपलं हे मंदिर आहे. हा, मॉलीमध्ये पाणीपुरी खायची. ठीक आहे, इथून गेल्यानंतर खाऊ. ती प्रेमवती समोर, त्या प्रेमवतीमध्ये खूप साऱ्या गोष्टी भेटतात, म्हणजे महाराजांचे फोटो किंवा आपल्या गाडीवर आता एक स्टिकर लावायचे ते पण तिथून घ्यायचं आपल्याला. सो ते घेऊन येऊ आणि अगरबत्ती वगैरे जे काही आहे सामान सगळं तिथं भेटतो. हे BAPS संस्थाचे आताचे गुरु आहेत मानस्वामी महाराज. मी यांची धुळ्याला असताना खूप जास्त सेवा केली, म्हणजे यांचं डोकं दाबण्यापासून, पाय दाबण्यापासून तर सगळं. तेव्हा आमचे प्रमुख स्वामी महाराज आमचे गुरु होते संस्थेचे, पण त्यांचं देहांत झाल्यानंतर आता मानस्वामी महाराज आहेत. म्हणजे इतका ब्लेस फील करतो मी कधी कधी. यांची सेवा करायचा चान्स मला भेटलेला आणि तो लाभ मला भेटलेला मानस्वामी महाराजांचा. सकाळी जो कारनामा झाला होता, आता चालून चालून ऑटोमॅटिक त्याच्यानं रक्त यायला लागलं. अवघड आहे. हे व्हाईट ड्रेसवाले जेवढे पण पोरं आहेत ना, त्यांचं इथं बाळ प्रवृत्ती कार्यालय आहे, तिथं सगळे इव्हेंट होतात, तिथे सत्संग सभा सगळं होतं. या सगळ्यांना बघून माझे हॉस्टेलचे दिवस आठवत आहेत, बिकॉज आमच्या पण सगळ्या सभा अशाच व्हायच्या. असेच व्हाईट ड्रेस घालून आम्ही पूजेला बसायचो, सत्संगाला बसायचो, आरतीला बसायचो. मी ढोल वाजवायचो, तो मोठा जो ढोल होता त्याला नगारा म्हणायचे, ते वाजवायचो. म्हणजे एकदम एकदम बेस्ट दिवस होते. माझ्या आयुष्यातले कुठले बेस्ट दिवस असतील ना, तर ते माझ्या हॉस्टेलचे डिप्लोमाचे दिवस होते, धुळ्याचे, जिथे मी स्वामीनारायण हॉस्टेलला होतो. खूप मजा यायची. असंच आपलं मंदिर आहे धुळ्याला, तुम्हाला माहिती असेल. तिथं पण आपलं अशीच हॉस्टेल होती आणि तिथं पण असेच आपले कार्यक्रम व्हायचे, सगळे प्रोग्राम व्हायचे आणि तिथं आपण अशीच सेवा करायचो. वाव. आता आपली गाडी इथं लावून दिली, इथून जरा फोटो काढायचे आपल्याला. ते फोटो काढल्यानंतर मग असंच परत घरी. पप्पा ते आता बाहेर येतात आणि मम्मीने त्यांना पाणीपुरी खायची, ते तिथं थांबतील. आपण जाताना त्यांच्यासोबत थांबू आणि मग घरी जाऊयात. इथं आज रवी सभा आहे मंदिरात, म्हणून एवढी जास्त गर्दी आहे. रवी सभा म्हणजे 2 तासाची सभा असते, त्यात भजन, कीर्तन, धून, परत महाराजांचं म्हणजे कुठले आपले जे स्वामी असतील त्यांचं एक प्रवचन असतं, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात. खूप मजा येते, म्हणजे एक वेगळ्याच लेवलचं
सुख आणि एक वेगळे लेवलचा मजा येतं. असो हे बघा पप्पा ते पण येऊन गेले. चला आता आपली स्कूटी काढूयात आणि निघूया. लेट्स गो. वाव किती भारी दिवस आहे आजचा. पाणीपुरी खायला आलो आता. त्यांना दोघांना पाणीपुरी खायची म्हणून पाणीपुरी खाऊयात. हे पण खाणार आहेत पाणीपुरी आणि आमचा दोघांचा विचार चालू वडापाव खाऊ. चला आपण वडापाव खाऊ बिकॉज आपण ऑलरेडी पाणीपुरी खाऊन घेतली. वडापाववर ताव देऊ थोडासा. ऑलराईट आपलं खाऊन झालं. वडापाव खाऊन झाला. पाणीपुरी खाऊन झाली. हे बघा आता आम्ही आलो तिथं एकदम स्पेशल चहा भेटते. मयूर घेऊन आलाय मला. आणतो भाई आणतो. एकदम कडक चहा ज्याची खूप जास्त गरज होती आपल्याला. हे बघा वा वा कुल्हडमध्ये चहा एक नंबर गजब. आणि इथं मसाला दूध पण आहे पण ते आपण पिणार नाही बिकॉज आपला फोकस एकदम चहावर आहे आता सध्या. ऑलराईट आता वाजून गेले 7:51. आपल्याला मॅच बघायचा प्लॅन होता. आपण ती लीग बघायला जाणार होतो फायनल स्टेडियममध्ये पण खूप साऱ्या गोष्टी झाल्यात. खूप साऱ्या घडामोडी झाल्यात घरात. मी आता माझं सिस्टरकडे चाललो बहिणीकडं. तिथून लगेच येऊयात आपण. त्याच्यानंतर निवांत आपण डिस्कस करूयात काय काय नाही. आणि उद्या आपल्याला अर्जंटमध्ये आणि एकदम असं प्लॅन काहीच नव्हता पण माझे बाकीचे जे प्लॅन आहेत ते कॅन्सल करून उद्याचा जो प्लॅन मी सांगतो. बाकीचा आपण निवांत गप्पा मारू. आधी मी तिकडे जाऊन येतो आणि मग जे काही घडामोडी झाल्या आहेत त्याच्याबद्दल आपण निवांत डिस्कस करू. सगळे प्लॅन मी कॅन्सल केले आहेत. आता मी घरातच बसलो होतो कधीपासून आणि आता बहिणीकडे चाललोय. आल्यानंतर मग आपण जे काही झालंय ते आपण निवांत गप्पा मारूयात आणि ह्या वेळेला इथे एंड करूयात. आणि उद्या कुठं चाललोय कशासाठी चाललोय ते तुम्हाला मी बसून सांगतो जरा काय चाललंय. 2000 years later. फायनली मला टाइम भेटला आणि मग घरी आलो. असं वॉच बंद आहे पण 12 वाजून गेलेत रात्रीचे. आणि माझा जो शेवटचा पार्ट होता मला खूप सारे गप्पा मारायचे होता की खूप सारे प्लॅन कॅन्सल का झाले. आणि मला एक गोष्टीचं इतकं जास्त वाईट वाटतंय ना. एप्रिल महिन्यापासून तर आत्तापर्यंत मला महाकालला जायची खूप जास्त इच्छा आहे. उज्जैनला जायची खूप जास्त इच्छा आहे पण मला बोलवत नाही महाकाल. मला असं वाटतंय महादेव मला बोलवत नाही. आणि मी बिलीव्ह करतो की जेव्हा त्यांचा बुलावा येतो आपण लगेच पटक्यात प्लॅन करतो आणि चालले जातो. पण मागच्या एप्रिलपासून काही ना काही प्रॉब्लेम होतोय. तर आत्ता पण माझी ऑलमोस्ट सगळं झालेलं. परवा निघणार होतो मी उज्जैनला रुपेश दादासोबत. तिकीट वगैरे सगळं आमचं कन्फर्म झालेलं. सगळ्या गोष्टी एकदम फायनल होत्या. इथून मी गुड्डू दादाला पण घेऊन जाणार होतो सोबत. पण अचानक प्लॅनमध्ये असे चेंजेस आले की आम्हाला उद्या एकदम अर्जंटली आणि इमर्जन्सीमध्ये म्हणाल किंवा कसंही म्हणू शकतात तुम्ही नाशिकला जावं लागतंय आमच्या आजीला भेटायला. सो आम्ही नाशिकला जाणार आहेत. आजीला भेटणार आहेत. आजीसोबत थोडा टाईम स्पेंड करणार आहे आणि मग त्याच्यानंतर बघूयात काय होतं ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं मागचा ब्लॉग बघितला असेल आपण गाडीचा डिलिव्हरीचा ब्लॉग अपलोड केलेला. त्याच्यानंतर मला खूप साऱ्या गप्पा तुम्हाला लोकांसोबत मारायचं होतं पण ते पण राहून गेला. तर ते मी आता सांगणार आहे तुम्हाला माझ्या ज्या फिलिंग्स होत्या पप्पांबद्दलच्या. आमची जी सेकंड कार आली तर बाबांना मी बघत आलोय पप्पांना मी बघत आलोय एवढ्या वर्षापासून एवढी मेहनत करताय ना. मला कोणी असं विचारलं ना एवढं इन्स्पिरेशन कुठून भेटते एवढं मोटिवेशन कुठून भेटते. मी तर म्हणेल माझ्या पप्पांकडनं. बिकॉज संडेच्या दिवशी सुद्धा सुट्टी नाही. तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये डिलिव्हरी घ्यायला गेलो तरी त्या दिवशी त्यांनी सुट्टी नव्हती घेतली. ऑफिसला गेलेले दुपारी आल्यानंतर फ्रेश झाले थोडंसं आराम केला रेडी झाले लगेच आम्ही डिलिव्हरीला गेलो. म्हणजे एवढं जास्त डेडिकेटेडली त्यांनी एवढे वर्ष एकाच कंपनीला दिले. एकाच कंपनीमध्ये सकाळी 9 वाजता जातात रात्री 9 वाजता येतात. म्हणजे एवढी मेहनत केली त्यांनी एवढ्या वर्षापासून. सो मला कधी कधी असं वाटतं मी जेव्हा फ्रस्ट्रेट होऊन जातो ऑफिसमध्ये एवढं काम करून तर असं वाटतं की अरे हे तर काहीच नाही. माझे पप्पा वर्ष करतायत आणि एवढी मेहनत केल्यानंतर फायनली त्यांनी जेव्हा त्यांची फेवरेट कार घेतली त्यांच्या चेहऱ्यावर जी खुशी होती त्यांचा जो हॅपीनेस होता किंवा आमच्या सगळ्यांना जो आनंद झाला ना तो जगा वेगळा होता. म्हणजे मी कुठलीही गोष्ट जरी घेऊन घेतली बाकीच्या ज्या छोट्या मोठ्या हॅपीनेस असू द्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे कुठलीही गोष्ट सुद्धा त्याची आणि मागच्या ब्लॉगमध्ये जी आपण गाडीची डिलिव्हरी घेतली त्याची हॅपीनेस एकदम जगा वेगळी. म्हणजे कम्पॅरिझनच नाही होऊ शकत. सगळे एवढे जास्त खुश होते. उद्या सकाळी आपल्याला 8 वाजेपर्यंत इथून निघायचं आहे नाशिकला जायचं आहे. तुम्हाला ते दिसेल काय नाही आपण भेटूयात उद्या सकाळी. आता मी आराम करतो जरा आता झोपतो बिकॉज उद्या मला पूर्ण ड्राईव्ह करायची नाशिकपर्यंत. आणि मग बघूयात नाशिकमध्ये काय प्लॅन होतं कसं होतं काय होतं ते तुम्हाला दिसेलच. आणि खरंच मनापासून खूप जास्त भारी वाटतंय जेव्हा पप्पांच्या चेहऱ्यावर आईच्या चेहऱ्यावर आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर ऑटोमॅटिक जी स्माईल आली ना ती जगा वेगळी. म्हणजे तुम्ही कितीही पैसे देऊन जरी विकत घ्यायचा प्रयत्न केला ना असे मुवमेंट्स येत नाही. हे खूप असे रेअर मुवमेंट्स असतात. म्हणजे लिटरली असं समजा की 12 वर्षानंतर असं मुवमेंट आला. पप्पांची पहिली कार जी 12 वर्ष आधी घेतलेली तेव्हा पण त्यांना एवढीच खुशी झाली असेल. पण मला फॉर शुअर माहिती की त्याच्यापेक्षा दुप्पट खुशी त्यांना आजच्या दिवशी झाली जेव्हा आपली गाडी आली तेव्हा. येस प्लीज त्यांना परत एकदा आय नो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांनी खूप साऱ्या ब्लेसिंग्स कॉंग्रॅच्युलेशन्स दिलेत. या ब्लॉगमध्ये पण प्लीज नक्की कॉंग्रॅच्युलेशन्स देऊन जा. त्यांना अभिनंदन करून जा. सो ते वाचून ते त्यांना जेव्हा मी सांगेल तर त्यांना पण बरं वाटेल आणि ते मला बघून पण खूप जास्त बरं वाटेल. ठीक आहे आपण भेटूयात उद्या सकाळी जेव्हा आपण निघूयात तेव्हा. ठीक आहे गुड नाईट फॉर नाव. प्लीज डू सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करून द्या जे मी तुम्हाला सांगितलं आहे ते. बाय बाय.
घरात सगळे झोपून गेलेत, मी एकटाच आहे जो जागी आहे आणि व्हिडिओ बनवतोय तुम्हा लोकांसाठी. हे बघा किती वाजलेत आता, 12:08 आणि इथं 12 म्हणजे की आपले पुण्याचे 2 किंवा 3 असं समजा. इथं लवकर सगळे गुडपून जातात, सगळे झोपून जातात. गुड नाईट. आता फायनली गुड नाईट. डू सबस्क्राईब. ठीक आहे, बाय.